मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न भोवला। पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची तडकाफडकी बदली। निकेत कौशिक नवे आयुक्त असणार। फडणवीसांनी महासंचालकांना आंदोलनासंदर्भात विचारणा केली होती। विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश। अधिवेशन संपल्यानंतर 18 तारखेला 20% वाढीव पगार खात्यामध्ये जमा होणार। मंत्री गिरीश महाजनांच्या आंदोलनस्थळी घोषणा। शिक्षकांच्या या परिस्थितीला सतेज पाटील तुमचं सरकार जबाबदार। विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलन प्रश्नावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं मवियाकडे बोट। सरसकट विनाअनुदान संस्थांना परवानगी दिल्याचा आरोप। आमदार निवासामधील कॅन्टीनमध्ये संजय गायकवाडांची गुंडगिरी। निकृष्ट वर्णामुळे कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी बदललं तर माफी मागणार नाही। शिंदेंनी समज देऊनही गायकवाडांची मुजोरी कायम। निकृष्ट जेवणावरून आकाशवाणी आमदार निवासामधील अजंता कॅटरर्सचा परवाना निलंबित। कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी आमदार संजय गायकवाडांवरील कारवाईची अद्याप प्रतीक्षा। मुख्यमंत्री फडणवीसांनी संजय गायकवाडांचे कान टोचले। आमदारांना मारहाण करणं चुकीचं। सभापती अध्यक्षांनी कारवाईचा निर्णय घ्यावा। फडणवीसांच्या सूचना। उपमुख्यमंत्री शिंदे ओरिजिनल शिवसेना तर अजितदादा ओरिजिनल राष्ट्रवादी घेऊन बाहेर पडले। फडणवीसांची प्रतिक्रिया तर कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच नार्वेकरांनी योग्य न्याय दिल्याचं विधान। 75ची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो। मोहन भागवतांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। एका पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात मोहन भागवतांचं मोठं विधान। राज्य सरकारच्या बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयकाचा मार्ग मोकळा। समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सभागृहात विधेयक मांडणार। विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष। विधानसभेत तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा। 1 गुंठ्यामध्ये शेतजमीन खरेदी विक्री करता येणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा ऐतिहासिक निर्णय। लवकरच समिती गठीत करणार। राज्यात रायगड आणि चंद्रपूरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट तर मुंबई, पालघर, ठाणे आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट। गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, पाल, कठाणी या 5 नद्यांना पूर परिस्थिती कायम। जिल्ह्यातील 22 रस्ते बंद। 6 तालुक्यांचा संपर्क तुटला। चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरीमध्ये वैनगंगा नदीला आलेला पूर ओसरण्यास सुरुवात। 8 गावांना पुराचा फटका। ब्रह्मपुरी आरमोरी मार्ग अद्याप बंद। हजारो हेक्टर शेतीला फटका। दक्षिण मुंबईमधील कर्नाक पूल आता सिंदूर नावानं ओळखला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज पुलाचं लोकार्पण। दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। मुंबई जैन मंदिरावरील कारवाई योग्यच। उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळलं। तत्कालीन सहाय्यक आयुक्तांची बदली रद्द करण्यासाठी अभियंता संघटनेची मागणी। नागपुरात समाज भवनाच्या हॉलमध्ये पडदे लावून शाळेचे वर्ग भरवले। पडदे लावलेल्या वर्गखोल्यामध्ये 1ली ते 10वीचं शिक्षण। नागपूर जिल्ह्यामधल्या शिवणगाव पुनर्वसनच्या शाळेचं भीषण वास्तव। मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी। शाळेच्या स्वच्छतागृहातील भिंतीवर रक्ताचे डाग आढळल्यानंतर शहापुरातील धक्कादायक प्रकार। पॉक्सो अंतर्गत मुख्याध्यापिकेला अटक। राजधानी दिल्लीमधील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के। 4.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेची नोंद। राजे यशवंतराव होळकर योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप। अनेक शाळांनी विद्यार्थी कागदावर दाखवून कोट्यवधी लाटल्याचं म्हणत दीपक बोराडे, बळीराम खटकेंकडून फडणवीसांकडे तक्रार। स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवडमधील जुन्या पुणे मुंबई महामार्गावर रस्त्यांची चाळण। खड्ड्यांमुळे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था। चालकांवर जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली। आजपासून 3 दिवसीय उत्सव तर सोलापूरच्या अक्कलकोटमध्येही गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हजारो भाविक दाखल। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।